2019-20 मध्ये घडलेली घटना काय होती आणि त्याला घेऊन त्या अनुषंगाने तू सोशल वर्क जे करते ते नेमकं काय? सो काही वर्ष पहिल्यांदा कॉर्पोरेट केलं, पण जसं म्हणतात की आर्टिस्ट शांत नाही बसू शकत. सो आय लेफ्ट दॅट जॉब. एव्हरीथिंग वॉज गोइंग गुड, सगळं व्हॉइस ओव्हरची कामं येत होती. नंतर कोविड आला, ॲज एव्हरीवन इज अवेअर. अनफॉर्च्युनेटली सेकंड फेज ऑफ कोविड, माझा नवरा विश्वास जोशी, आय लॉस्ट हिम. आणि अशाच फेजमधून जाणारे जे आहेत लोक, त्यांना मदत करणं, एवढाच त्याच्या मागे प्युअर आजही हेतू आहे. ज्या महिलांचे पती समहाऊ त्या कोविडच्या सिच्युएशन मधून निघून गेलेत आणि त्या विधवा ठरल्यात, आणि ह्या लोकांकडं गव्हर्नमेंटने भलेच वेगवेगळ्या स्कीम्स राबवल्या असतात, पण त्या तेवढ्या पुरेशा नाही आहेत. आता मुळात आपल्याकडे इमेज कन्सल्टिंग म्हणजे काय हेच माहिती नाहीये लोकांना. माझा पार्टनर अचानक गेला, ज्याच्याशी मी 1 तास आधी बोलत होते. ही वॉज अबाउट टू गेट डिस्चार्ज. नमस्कार, मी दिनेश पवार. मेरा भारत शो मध्ये आपलं सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. आजचा जो पॉडकास्ट आहे तो विशेष आहे असं मी म्हणू इच्छितो, कारण आजचा जो विषय आम्ही घेतलेला आहे तो आजपर्यंतच्या मराठी इंडस्ट्रीतल्या पॉडकास्टरमध्ये हा विषय कोणीही घेतलेला नाहीये, आणि हा खूप लोकांना जवळचा विषय असणार आहे. खूप लोक या त्रासातून जात आहेत, आणि ह्याचं विश्लेषण करण्यासाठी माझी खास मैत्रीण, अभिनेत्री, कवयित्री, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आणि बरंच काही ती करते, तर तिच्याकडनं जाणून घेऊयात. तिचं मी मेरा भारत शो मध्ये स्वागत करतो. मेघा विश्वास, तुझं खूप खूप स्वागत आहे मेरा भारत शो साठी. आणि तू थेट मुंबईहून पुण्याला आलीस, आणि आज जो विषय, ज्या विषयापासून लोक दूर जायचा प्रयत्न करतात, कुठेही त्यांना एक्सप्लोर करायला प्लॅटफॉर्म नाहीये, असा विषय आपण इथं मांडणार आहोत. आणि त्यासाठी तू हिंमत केलीस, त्यासाठी खरं तर मी मनापासून तुझं स्वागत करतो. सो मेघा विश्वास, तुझ्या नावातच खूप युनिकनेस आहे. तू बरंच काही काही करतेस मेघा. जसं मी तुझं इंट्रोडक्शन दिलं, तू एक कलाकारही आहेस, अभिनेत्री आहेस, तुझ्या काही फिल्म्स, ऍड फिल्म्स झालेल्या आहेत, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणून तू काम करते. त्या व्यतिरिक्त एक उत्तम गृहिणी सुद्धा तू आहेस, आणि व्हॉइस ओव्हर आर्टिस्टचंही तुझं रेग्युलर काम असतं. नेमकं तू काय करतेस, किंवा तुझं जे या सगळ्या कलाकृती आहेत त्याचं शेड्युलिंग कसं असतं, आणि लोकांना मेघा विश्वासची व्याख्या काय सांगशील? सगळ्यात पहिल्यांदा तर थँक्स टू यू, कारण तू छान छान विषय घेऊन येत असतोस. पण जसं तू म्हणालास की हा विषय खरंच कोणी ऍड्रेस केलेला नाहीये, त्यामुळे मला डेफिनेटली यावंसं वाटलं. एकतर आपली मैत्री हे कारण आहे, पण मला मनापासून असं वाटत होतं की हा विषय ऍड्रेस केला जावा. कोणता ते कळेलच. आता तू म्हणशील की मी नक्की काय काय करते, तर मी डॉक्टर मेघा विश्वास, आता डॉक्टरेट कम्प्लीट केली आहे मॅनेजमेंटमध्ये. त्याचा उल्लेख मुद्दाम केला कारण त्याचा विषय हा आहे की होलिस्टिक अँड इफेक्टिव्ह अप्रोच टू पॉझिटिव्ह सेल्फ इमेज मॅनेजमेंट अँड वर्क लाईफ बॅलन्स. ओके, सो ह्याच्या अनुषंगानेच आपला विषय असणार आहे खरं म्हणजे. आणि मी एका IT कंपनीमध्ये लर्निंग अँड डेव्हलपमेंट लीड आहे, म्हणजे नोकरी पण करते. आणि आर्टिस्ट तर मी आहे, जसं तू म्हणलास की काही फिल्म्स, बऱ्याचशा सिरियल्स, ऍड फिल्म्स, व्हॉइस ओव्हर तर मी करतच असते. अभिवाचनाचे कार्यक्रम मी करत असते, ज्याबद्दल आपण बोलणार आहोत. त्यानंतर एंटरप्रेन्योरशिप पण मी करते. सो ते सगळं आपण कव्हर करूच या. पण ह्या सगळ्याला एक सोशल अँगल आहे, आणि तो सोशल अँगल काय आहे आणि तोच मला पोहोचवायचा आहे बेसिकली, ज्याबद्दल नाही बोललं जात, तर आपण बोलणारच आहोत त्याबद्दल, नाही का. सो प्रेक्षकांना सांगतो की कोविड व्हिडिओज कशा पद्धतीने 1920 मध्ये या सगळ्या प्रॉब्लेमला फेस करत आजपर्यंत ते जात आहेत, आणि त्या विषयावर खरंच कोणीही पॉडकास्टर आज बोललेला नाहीये. मला माहित नाही त्याचं कारण काय आहे, पण आज जो स्वतःवर बितलेली जी परिस्थिती होती, स्वतःचा जो अनुभव आहे, आणि त्या अनुभवातनं शिकून दुसऱ्यांना कशा पद्धतीने ती हेल्प करणार आहे, ह्याविषयी आपण मेघा विश्वासकडनं जाणून घेऊयात. मेघा, खरं तर मी जसं म्हटलं की तुझ्या धाडसाला खरंच सलाम की तू हा विषय मांडते. सांगशील बरं मला की 2019-20 मध्ये घडलेली घटना काय होती, आणि त्याला घेऊन त्या अनुषंगाने तू सोशल वर्क जे करते ते नेमकं काय?
खरं तर आय वॉज अ रेग्युलर आर्टिस्ट. म्हणजे जसं की तू म्हणलास, एकतर मी इंजिनियर आहे, सो काही वर्ष पहिल्यांदा कॉर्पोरेट केलं, पण जसं म्हणतात की आर्टिस्ट शांत नाही बसू शकत, सो आय लेफ्ट दॅट जॉब इन 2015-16 आणि मी फुल टाइम ह्याच्यामध्ये आले. बट वेअर ॲज बिईंग कॉर्पोरेट ऑल्सो, आणि मी लर्निंग अँड डेव्हलपमेंट मध्ये, त्यामुळे मी माझे ट्रेनिंग्स, कॉर्पोरेट ट्रेनिंग्स आणि इमेज कन्सल्टिंग बेसिकली हे चालूच ठेवलं होतं पॅरलली. आणि एव्हरीथिंग वॉज गोईंग गुड, सगळं व्हॉइस ओव्हरची कामं येत होती वगैरे. नंतर कोविड आला, ॲज एव्हरीवन इज अवेअर. अनफॉर्च्युनेटली सेकंड फेज ऑफ कोविड वॉज क्वाईट डिवास्टेटिंग फॉर मी, कारण माझा नवरा विश्वास जोशी, आय लॉस्ट हिम इन द सेकंड वेव्ह ऑफ कोविड. सो कसं असतं की आपण प्रिपेअर्ड नसतो. जसं आपल्या घरावर येऊन नॉक करत नाही कोणी एखादी सिच्युएशन, तोपर्यंत वी आर नॉट प्रिपेअर्ड. जरी कोविडचे आपण काळजी घेत होतो, सगळे अवेअर होते, बट स्टील अनप्रेडिक्टेबल होती ती फेज खूप. आणि याच्यात खूप तरुण, खूप जण असे गेलेत. फक्त माझंच असं नाही सांगत, माझ्या आजूबाजूला सुद्धा मी अशा कितीतरी ज्यांचे नवरे गेलेत, ज्यांच्या बायका गेलेत, कंपॅनियन गेलेत बेसिकली. सो विश्वास गेल्यानंतर सगळा भार जो होता तो माझ्यावर आला ऑब्व्हियसली. थँकफुली मी पॅरलली माझ्या कॉर्पोरेट फील्डशी कनेक्टेड होते इमेज कन्सल्टिंग थ्रू, त्यामुळे आय कुड गो बॅक टू IT, जो माझा मेन एज्युकेशनल फोर्टे आहे. पण तरी सुद्धा मला माझ्यातला कलाकार म्हणून स्वस्थ बसवत नव्हतं. काही लोकांनी असंही सांगितलं की, ज्याबद्दल मी बोलणार आहे, की तू हे का करतेस, याची जाहिरात करतेस का. इट इज नॉट अबाउट मॉनिटायझिंग युअर पेन, इट इज अबाउट सोशलायझिंग आणि अशाच फेज मधून जाणारे जे आहेत लोक, त्यांना मदत करणं, एवढाच त्याच्या मागे प्युअर आजही हेतू आहे. आणि मी बोलले नाही तरी लोक बोलतातच, त्यामुळे ते कुठे काही लपून राहणार नाहीये. पण मग मी विचार केला की जे आपण फेस केलंय, ज्या ट्रॉमामधनं आपण गेलोय, अर्थात ट्रॉमा, ग्रीफ, याच्यावर हे सायकोलॉजिकल इश्यूज आहेत आणि त्यावर बरेच जण आजकाल खरंच चांगले पॉडकास्ट करतात की हे विषय ऍड्रेस झाले पाहिजेत. पण मुळात त्याच्यात ज्या फेज म्हणून मी गेले होते, कोविड विडोजना, त्या म्हणजे जेव्हा माझ्यावर हा प्रसंग आला, त्याच्यानंतर अशी 1-2 फाउंडेशन हार्डली असे होते जे कोविड विडोजना सपोर्ट करत होते, आणि आय जॉईन दॅट. तर काही कालावधीसाठी अर्थात ते होतं, आणि मग नंतर पुढे काहीच नाही. आणि गव्हर्नमेंटनी सुद्धा तेव्हा ज्यांचे कोविडमध्ये पार्टनर्स गेलेत किंवा जे सोल अर्नर्स असतात ते गेलेत, त्यांच्यासाठी योजना, काही फंड्स वगैरे डिक्लेअर केले होते. त्याचा फायदा घेतलाही असेल बऱ्याच जणांनी. आय डोंट वॉन्ट टू कमेंट एनिथिंग अबाउट इट. म्हणजे होते, नाही असं नाही. आणि पण त्याच्यानंतर हा विषय अड्रेस करणार की कोविड विडोज किंवा कोविड विडोअर्स, त्याच्यात सुद्धा विडोज जास्ती करून कोणीच नव्हतं. म्हणजे असं होतं ना की काय घडलंय काही कळतच नाही, आपण शेवटचा आपल्या पार्टनरला बघू पण शकत नाही, देर इज नो क्लोजर ॲट ऑल. सो मी ज्या ट्रॉमामधनं गेले, तर मला नंतर असं डोक्यात आलं की आपण अशा लोकांना हेल्प करायला पाहिजे की जे ह्याच्यातून गेलेत. अशा लोकांना हेल्प करायला पाहिजे. मी इथं थांबवतोय. मराठी काही प्रेक्षकांसाठी मी थोडं सविस्तर करून सांगतो की कोविड विडोज, ज्या महिलांचे पती समहाव त्या कोविडच्या सिच्युएशन मधून निघून गेलेत आणि त्या विधवा ठरल्यात, आणि ह्या लोकांकडं गव्हर्नमेंटने भलेच वेगवेगळ्या स्कीम्स राबवल्या असतील, पण त्या तेवढ्या पुरेशा नाही आहेत. गव्हर्नमेंट पैशाने स्कीम राबवू शकते, पण फिलिंग्सने, तुम्हाला सांत्वनाने राबवू शकत नाही. तर ह्या लोकांसाठी नेमकं आपण काय करू शकतो, ह्या लोकांच्या फिलिंग्स कशा आपण एक्सप्रेस करू शकतो, ह्या लोकांना आपण कसं सांत्वन देऊ शकतो, ह्या सगळ्या विषयावर मेघा विश्वास बोलते. आणि जी स्वतः कोविड विडोची साक्षीदार राहिली आहे, आणि ती गेल्या 5-6 वर्षापासून कुठल्या फेज मधून जाते, आणि त्यानंतर तिच्या डोक्यात कुठला हा थॉट आला, आणि आतापर्यंत तिने कशा माध्यमातनं कोविड विडोज पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलाय, किंवा नेमकं काय ती मदत करते. सो हे पुढे आपण जाणून घेऊया. प्लीज बी कंटिन्यू. तर पहिला मुद्दा हा आहे, म्हणजे जे मी मगाशी उल्लेख केले की सोशल कॉजसाठी 3-4 गोष्टी मी करते. त्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा, कारण मला इमेज कन्सल्टिंगचं बॅकग्राऊंड होतं. आता मुळात आपल्याकडे इमेज कन्सल्टिंग म्हणजे काय हेच माहिती नाहीये लोकांना. आता माहिती व्हायला लागले की सकारात्मक
स्वयंप्रतिमा, की स्वतःला वेगवेगळ्या पद्धतीने, मग ती बाह्य प्रतिमा असो किंवा अंतरप्रतिमा असो, कशा पद्धतीने तुम्ही उत्तम प्रकारे प्रेझेंट करू शकता, किंवा तुमचा डेली युसेज किंवा डे टू डे आपलं जे काय असतं त्या प्रत्येक प्रोफेशनमध्ये आणि प्रत्येक करिअरमध्ये इमेज कन्सल्टिंगचा कसा उपयोग होतो. आणि सकारात्मक स्वयंप्रतिमा ह्याच्यातच सगळं आलं. मग त्याच्यात तुमचे आउटफिट पासून तुमचं इनर हिलिंग हे पण येतं, कारण त्याला दोन भाग. इनर थॉट म्हणजे आउटर इमेज आणि इनर इमेज या दोन. तर यावर मी ऑलरेडीच काम करत होते, मी ऑलरेडी वर्कशॉप्स घेते त्यावर. तर मला असं वाटलं की जेव्हा माझ्यावर हा प्रसंग आला ना, तेव्हा मला बोलायला कोणीच नव्हतं. म्हणजे एकतर मला हे सांगायला आवडेल की मी सायकोलॉजिस्ट नाहीये, मी कन्सल्टंट आहे. मी काउन्सिलिंग देत नाही, मी कन्सल्टेशन देते. सो देर इज अ बिग डिफरन्स. जरी डॉक्टर मेघा विश्वास असलं तरी माझा मेडिकल फील्डशी काही किंवा क्लिनिकल सायकोलॉजी याच्यावर माझा काही संबंध नाहीये. माझ्या अनुभवातून मी जे शिकले आणि इमेज कन्सल्टिंग ह्या विषयावर मी जी रिसर्च केली आहे त्याचा एकत्र संयोग करून मला लोकांना काय मदत करता येईल. कारण सायकोलॉजी हे खूप मोठं क्षेत्र आहे आणि मला खूप आदर आहे त्याच्याबद्दल. त्याचे टेक्निक्स असतात, त्याचे एक्सपर्ट्स असतात. सो त्यांच्याकडे तर तुम्ही जाच, काहीच हरकत नाहीये, ते तुम्हाला हिलिंगसाठी मदत करतातच. बट स्टील मला कुठेतरी असं वाटलं की बिईंग अ कन्सल्टंट ही बॅकग्राऊंड असणं आणि बिईंग अ कोविड विडो, सो काउन्सिलिंग मध्ये काय होतं, ते तुम्हाला टेक्निक्स यूज करून तुम्हाला मदत करतात, पण ते स्वतः त्याच्यातनं गेलेले नसतात. तो त्यांचा अभ्यास असतो, राईट. पण जो माणूस स्वतः त्यातून गेलाय, त्यांनी स्वतःची चॅलेंजेस फेस केली आहेत आणि ऍट वन पॉइंट इन टाइम तुम्हाला कळतच नाही मी कोणाशी बोलू किंवा मी कुठे जाऊ. माझा पार्टनर अचानक गेला, ज्याच्याशी मी 1 तास आधी बोलत होते. ही वॉज अबाउट टू गेट डिस्चार्ज. सो इट्स मोर रिलेव्हंट. सॉरी, कारण ते आठवल्यावर थोडा त्रास होतो. तर जो माणूस म्हणजे 1 तास आधी माझ्याशी बोलत होता धडधाकट व्यवस्थित, ज्याला कुठच्याही नखालाही आजार नव्हता, ही वॉज सो फिट. आणि अशा माणसाच्या बाबतीत असं होतं की 1 तासाने तो नाहीच आहे, ही इज नॉट इव्हन रिस्पॉन्डिंग आणि सगळं छत तुमच्या डोक्यावर कोसळतं तसं काहीतरी. सो तुम्ही नम होऊन जाता, तुम्हाला त्याच्याबद्दल कोणाशी बोलता येत नाही आणि मग ना यू ट्राय टू पुट दॅट इश्यू अंडर द कार्पेट. म्हणजे आपल्याकडची मेंटॅलिटीच अशी आहे, हे बऱ्याच लोकांनी सांगितलंय की यू डोंट रिझॉल्व्ह, तुम्ही त्याच्यावर पांघरून घालता की असं होतं. आता बऱ्याच जणांच्या बाबतीत होतं, काय करणार, नियती आहे, यू नीड टू बी स्ट्रॉंग आणि तुला पुढे गेलंच पाहिजे, तुझा मुलगा आहे वगैरे, हे सगळं माहिती असतं. पण तेव्हा ना त्या क्षणी आपल्याला कोणतरी इमोशनल आणि नुसता आपल्यासोबत आहे किंवा मी ज्या फेज मधून जाते त्याची उत्तरं, त्या प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे नाहीयेत हे ऐकणारं कोणतरी आहे, असं कोणीच नसतं. लोक फक्त सांत्वन करू शकतात. शेवटी चॅलेंजेस त्या पर्टिक्युलर पर्सनला, अनफॉर्च्युनेटली. आणि हे तरी मी बायकांच्या बाबतीत म्हणेन, बायका रडू तरी शकतात रे. बायकांना बोलायची सवय असते, त्या सांत्वन करायला आलेल्या 4 लोकांशी बोलू शकतात, शेअर करू शकतात, रडतात, मोकळ्या होतात. पुरुषांचं काय? आपल्याकडे मुळात सामाजिकच आपली संरचना अशी आहे की पुरुषांनी रडणं किंवा त्यांच्या भावना व्यक्त करणं हे कमकुवतपणाचं लक्षण आहे, अनफॉर्च्युनेटली. आता वेस्टर्न कंट्रीज मध्ये तसं नाहीये, दे टॉक ओपनली. आणि ना कुठेतरी असं होतं, आता हा गेला मग आता काय, पण मग गेलाय तर त्याचा इम्पॉर्टन्स माझ्या आयुष्यात आहे ना, तर मग मी का नाही त्याच्या मेमरीज जागृत ठेवायच्या, त्याच्याबद्दल मी का नाही बोलायचं, मी का या गोष्टीचा शोध घ्यायचा प्रयत्न नाही करायचा की नक्की त्या मोमेंटला तिथे काय घडलं असावं की 1 तास आधी बोलत असलेला माणूस आता नाहीच आहे 1 तासानंतर. आणि असे कितीतरी पुरुष पण येतात कन्सल्टेशनला हु आर विडोअर्स. आपल्याकडे विडोज साठी खूप काम केलं जातं बघ. आपल्याकडे एनजीओज आहेत, नाम फाउंडेशन आहे, मुकुल माधव फाउंडेशन आहे, लुंबा फाउंडेशन आहे, इंदिरा गांधी पेन्शन योजना आहे आपल्याकडे विडोज साठी. विडोअर्स साठी काय आहे? काहीच नाहीये. सो मुळात हाच थॉट प्रोसेस हीच असते की पुरुषांना काय, ते लग्न करू शकतात दुसरं, लगेच करतातच मोस्ट ऑफ द टाइम्स, त्यांना सस्टेन नाही करतायत. मी तुला इथंच थांबवून याला कनेक्टेडच प्रश्न विचारतो की का ही तुझ्यासोबतची घटना घडल्यानंतर तुझ्या डोक्यात 6 महिने वर्षभरांनी असा थॉट आला नाही किंवा फॅमिलीने कधी आग्रह धरला नाही की
यू ऑल्सो मूव्ह ऑन, की तू सुद्धा बघ. बरोबर. सो त्यावेळेस तुझी स्वतःची कमिटमेंट काय होती? मूव्ह ऑन करणं म्हणजे एकतर मी आर्टिस्ट आहे, तुला म्हटलं की माझ्या आर्टने मला खूप म्हणजे प्रचंड सपोर्ट केला यातनं बाहेर येण्यासाठी. कारण आपल्याकडे ना एक माध्यम असतं व्यक्त होण्याचं. मग मी कवितेतनं व्यक्त होईन, मी माझ्या कामात मला गुंतवून घेईन, जसं की ज्याबद्दल मी बोलणार आहे. माझा कार्यक्रम मी रिडिझाईन केला, माय बोली साजिरी, त्याच्यात मी स्वतःला गुंतवून घेतलं, जॉबमध्ये घेतलं. सो माझ्यासाठी एक आधार होता, कारण आर्ट मेक्स अ लॉट ऑफ डिफरन्स. राईट. आणि सगळ्यांना ते दिसत होतं, माझं स्वतःला एंगेज करून दिलं. आणि माझी आणि विश्वासची केमिस्ट्रीज एवढी स्ट्रॉंग होती की बेसिकली काय असतं बघ, आपल्यावर असतं. तुम्ही जसे रिफ्लेक्ट होता तसा समोरचा माणूस तुम्हाला गृहीत धरतो किंवा समजून जातो काय ते. जर तुमच्याकडनं तशा वाईब्सच जात नाहीयेत आणि यू आर सो एंगेज विथ युअर पार्टनर आणि त्याला आठवून तुम्ही बऱ्याच गोष्टी करताय हे दिसतंय लोकांना, तर तुम्ही स्वतः जेव्हा फर्म आणि क्लिअर असताना की तुम्हाला आयुष्यात काय करायचं आणि फोकस ठेवून असता, तेव्हा नाही कोणी येत तुमच्या वाटेला. हे माझं मत आहे. म्हणजे यू नीड टू बी रिअली स्ट्रॉंग ॲट दॅट पॉइंट इन टाइम. की आय वॉज इन अ प्राईम एज, आय एम स्टील इन अ प्राईम एज, जिथे लोक फायदा घेऊ शकतात. करेक्ट. घेतात आणि असे प्रश्न येतात. पण मुळात तुमच्याकडनं काय सिग्नल जात आहेत, तुम्ही किती फर्म आहात यावर पण बऱ्याच गोष्टी समोरच्याला कळतात ना. सो त्यामुळे मला नाही हा कधीच प्रॉब्लेम आला, बिकॉज आय वॉज सो शुअर की मला काय करायचंय लाईफ मध्ये. बरं, व्हिडिओर्सने ही घटना घडल्यानंतर किंवा कोविड फेज गेल्यानंतर त्यांनी आपला कंपॅनियन शोधला. सो तुला कधी असं वाटलं नाही की अजून एवढं आयुष्य काढायचंय आणि आय थिंक यू हॅव अ किड, सो त्याचंही पालन पोषण करायचंय आणि अख्खं आयुष्य. सो आपण, मी जो मगाशी प्रश्न विचारला मूव्ह ऑन, तो स्वतःला यातनं पॉझिटिव्हिटीकडे आपण कशा पद्धतीने जाऊ शकतोय ऍज अन आर्टिस्ट, तू वेगवेगळ्या गोष्टी कशा करू शकते ते केलं. पण तू कधी हा विचार केला नाही की आपलाही कोणी बेटर हाफ याच्यानंतर असू शकतो, किंवा जर त्या पद्धतीने गेलो तर अजून वेगळी लाईफ आपली असू शकतं? मला वाटतं ह्याच्यापेक्षा वेगळी लाईफ चांगली असूच शकत नाही, जेव्हा तुम्ही सोशली एंगेज होता लोकांसाठी आणि लोकांच्या, आपण या देशात राहतो, या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो, हा विचार जेव्हा तुम्हाला येतो ना, त्याच्यापेक्षा वेगळं काहीच व्यसन नाहीये. खरंच. म्हणजे तुम्ही एकदा त्याच्यात घुसलात ना की तुम्हाला ते करावंसच वाटतं सतत, की आपण लोकांना मदत केली पाहिजे. कारण तुम्ही स्वतः इतकं सोसलेलं असतं ना त्या काळात की तुम्हाला, आणि तेव्हा तुम्हाला खरे चेहरे दिसतात. मी म्हणेन की कोण आपलं कोण नाही. त्यामुळे मी बेसिकली म्हणेन कंपॅनियन शोधणे हा एक वेगळा आस्पेक्ट आहे. इट कुड बी पर्सन टू पर्सन ओरिएंटेड. तो प्रत्येकाचा चॉईस आहे. मला स्वतःला ऍज अ पर्सन फायनान्शियली इंडिपेंडंट होणं किंवा आपल्या कुटुंबाची काळजी घेणं किंवा सोशली याचा काहीतरी आपण मदत करणं हे जास्ती महत्वाचं वाटलं. आणि बिईंग अ स्ट्रॉंग एंटिटी, मी स्वतःला समजते आता इतकं झाल्यानंतर की त्या एकटेपणाचा वापर तुम्ही नवीन कंपॅनियन आणून करण्यापेक्षा जे ऑलरेडी फेस करतायत त्यांना मदत करण्यात तुम्ही तो युटिलाइज करा ना. इट इज अ डिफरंट काइंड ऑफ काय म्हणूया सॅटिस्फॅक्शन. सुपर्ब मेघा. म्हणजे तुझी विचारसरणीच खूप वेगळी आहे. आणि मला सांगायला आनंद होतोय की मेघा आज तिच्या फॅमिलीचं ऍज अ पिलर ती फ्रंटला आहे. ती तिच्या आईवडिलांचा, सासू सासऱ्यांचा आणि आपल्या स्वतःच्या मुलाचा सांभाळ करून या सगळ्या गोष्टीतनं जात आहे. सो हॅट्स ऑफ. थँक्यू. बरेच लोक असतात आणि तुम्ही त्या लोकांशी जोडले जातात जेव्हा तुमचं इंटेन्शन खूप प्युअर असतो. आणि जेव्हा आता मी हे पॉडकास्टवर येऊन ह्यासाठी नाही बोलत आहे का मला व्ह्यूज मिळावे, तुला व्ह्यूज मिळावे, सबस्क्रायबर्स मिळावे, का मला फेमस व्हायचंय, यासाठी मी हे करत नाही. लेट मी बी व्हेरी ऑनेस्ट आणि व्हेरी क्लिअर. कारण जेव्हा तुमचं इंटेन्शन प्युअर असतं तेव्हा लोक तुमच्याकडे जोडले जातात. तुमचं खूप प्युअर चांगली नियत ठेवून किंवा चांगल्या उद्देशाने तुम्ही एखादी गोष्ट करताना ज्यातनं तुम्हाला काही बेनिफिट नको असतो. मग मला पण एनजीओ काढता आली असती ना, मी नाही काढली आहे. मी वन ऑन वन कन्सल्टेशनच देते. करेक्ट. आता मला तेच थोडंसं क्लॅरिफाय करून घ्यायचंय की तू कोविड व्हिडिओज किंवा व्हिडिओसाठी तू मदत करतेस. सो ती मदत कशा पद्धतीने आहेत, नेमकी ती मदत, तिचे टप्पे काय आहेत आणि कशा पद्धतीने तू त्यांना हेल्प करू शकतो? हेल्प म्हणजे अशीच लोक माझ्याकडे येतात.
आता ह्याच्यात पण ग्रीफ किंवा ज्यांचं कोणतरी गेलंय ह्याच्यात पण बराच मोठा कॅनव्हास आहे बघ. म्हणजे कोणाचा मुलगा जातो, कोणाचा भाऊ जातो, कोणाचा मित्र जातो, कोणाची बहीण जाते. तर मी ह्याच्याकडे फोकस करत नाहीये. नीट आहे का? मी अशाच कंपॅनियन्सला कन्सल्ट करते जे एका प्राईम एज मध्ये आहेत, एज ग्रुप मध्ये आहेत, ज्यांच्यामध्ये कुठचेही डिफरन्सेस नव्हते आणि केवळ नियतीने लादलेला निर्णय म्हणून दे आर सेपरेटेड. मग इट कुड बी ऍक्सिडेंटल डेथ, इट कुड बी एनी अदर रिझन. पण सगळं व्यवस्थित चाललेलं असताना अचानक एक बाई किंवा पुरुष त्या दोघांपैकी जातो, नवरा किंवा बायकोपैकी, हु आर इन टू अ प्राईम एज. म्हणजे ओल्ड एजनी जाणं इज अ डिफरंट स्टोरी ऑल टुगेदर. कारण मे बी त्याला डिसिजेस असतात, त्यांची बरीच वर्ष एकत्र गेलेली असतात, तो ट्रॉमा वेगळा आहे, त्याला मी ऍड्रेसच नाही करत. मी फक्त अशाच फेजला ऍड्रेस करतेय, अशाच लोकांना ऍड्रेस करतेय ज्यांचं सगळं छान चाललंय आणि सडनली एक माणूस जातो दोघांपैकी एक आणि उत्तरच मिळत नाहीत रे, नक्की काय झालं आणि पुढे काय करायचं. एक्झॅक्टली, पुढे काय करायचं, टाइम हील करतो वगैरे सगळं ठीक आहे, बिकॉज वी स्टार्ट लर्निंग विथ द सिच्युएशन. आपण ऍडजस्ट होऊन जातो त्या सिच्युएशनला. पण ऍक्च्युली जी उत्तरं मिळत नाहीत ना, ती म्हणजे ते हिलिंग होतच नाही, कधीच नाही होत. आणि ते परत परत वर येत राहतं. म्हणजे मी काम करत असले ह्या फील्डमध्ये तरी सुद्धा मी सांगते की मला पण अजूनही हे प्रश्नांची उत्तरं मलाही मिळालेली नाहीयेत की नक्की काय झालं. ऑल्दो आय वॉज अवेअर की त्याला कोविड झाला होता, हे एक रिझन माझ्याकडे होतं. पण काय काय लोकांचे ऍक्सिडेंट मध्ये जातात. करेक्ट. मला हा क्लेरिफाय करून घ्यायचं की कोविडमध्येच घडलेल्या गोष्टी वर तो ऍड्रेस करते की मे बी त्याच्या आधी किंवा त्याच्या नंतरही आत्ताही घडत असलेल्या गोष्टी ज्याचा कुठला तरी एक पार्टनर आपल्याला अचानक ऍक्सिडेंटली सोडून गेला. मग ते मे बी डिसीज मध्ये असू शकतो किंवा ऍक्सिडेंटल डेथ असू शकते किंवा व्हॉट एव्हर इट मे बी. पण हे सगळे लोक तुला अप्रोच करतात. हो, करतात. डिसीज मध्ये पण बघ, जसं मी म्हटलं की त्याला कोविड झाला होता, हे एक रिझन माझ्याकडे होतं. डिसीज झाला असेल तर कोणाला कॅन्सर झाला असेल तर आय एम अवेअर की ह्या माझ्या पार्टनरला कॅन्सर आहे. सो वी आर प्रिपेअर्ड. आणि कॅन्सर हा असाध्य रोग आहे. सो इन केस ऑफ डिसीज तिथे कुठेतरी एक शक्यता असते बघ की आपण तो 1% प्रिपेअर्ड असतो, एक माइंडसेट की काही होऊ शकतं. पण जे हार्टफेलनी जातात, जे ऑन द स्पॉट ऍक्सिडेंट मध्ये जातात, ज्यांना काहीच उत्तरं मिळत नाहीत रे की काय झालं काय नक्की, आणि सांगायलाही कोणी नसतं की काय झालं असेल. म्हणजे कोविड, मला माहितीये की कोविड एक रिझन होतं, सगळ्यांनाच माहितीये. जे कोविड विडोअर्स आहेत आणि ज्या कोविड विडोज आहेत त्यांनाही माहितीये की माझा पार्टनर कोविडने गेला. बट जो माणूस नेक्स्ट डे आता डिस्चार्ज होणार होता, एव्हरीथिंग वॉज गुड, आणि अचानक तो गेला. किंवा असे जे सिनारिओज आहेत की बोलता बोलता अचानक माणसं जातात, मोस्टली ऍक्सिडेंटल केसेस, त्यांना मी कन्सल्ट करते की तुम्ही कसं सकारात्मकरित्या यातनं बाहेर येऊ शकता. यातनं ह्या कन्सल्टेशन मधून तुझं फक्त सकारात्मक दृष्टिकोन, तुम्ही पॉझिटिव्ह ऍटिट्यूड कसा ठेवला पाहिजे इथपर्यंत असतात की याच्यात काय गव्हर्नमेंट स्कीम्स आहेत, तुम्ही मॉनिटरी कशा पद्धतीने सर्व्हाइव्ह करू शकतायत, मे बी बऱ्याचदा कळत नाही. मेनली जर का मी विडोची जर का गोष्ट केली तर त्यांना तर खरंच अजिबात कळत नाही. ज्या तुझ्यासारख्या स्वावलंबी आहेत, या सगळ्या घटना घडल्यानंतर सुद्धा ते स्वतः स्टक ह्या गोष्टींमध्ये राहतात की ठीक आहे, मी स्वावलंबी कशी होऊ शकते, मी इंडिपेंडंट कशी होऊ शकते, मी फॅमिली रन कशी करू शकते. सो यातनं तुझ्याकडनं ज्या दिल्या जाणाऱ्या गोष्टी त्या तुम्ही नेमकं काय केलं पाहिजे, जॉब असेल किंवा तुम्ही व्यवसाय करत असणार तर त्यामध्ये तुम्ही कशा उभ्या राहू शकतायत, की फक्त गव्हर्नमेंट स्कीम्स या आहेत आणि ह्या पद्धतीने तुम्ही अप्रोच केलं तर तुम्हाला काहीतरी मॉनिटरी बेनिफिट्स तुम्हाला गव्हर्नमेंटकडनं मिळू शकतोय, ऑर एल्स सगळंच 360 डिग्री अँगल तू चेंज करून टाकतो. गव्हर्नमेंट स्कीम आणि याच्याशी माझं काहीच फंडिंगशी काही संबंध नाही. जसं मी म्हटलं की माझ्या एक वर्कशॉप बॅच मध्ये 5च जण असतात किंवा 1-on-1 कन्सल्टेशन. सो त्याच्यामध्ये मी त्यांची पुन्हा स्वतःशी ओळख करून देते की यू आर लुझिंग आउट ऑन दीज पॉझिटिव्ह ऑर पॉवरफुल पॉइंट्स विच यू कॅन युटिलाइज बेसिकली. आणि जर कुठे वीक असेल तर तू ते पॉवरफुल कसं करू शकतोस किंवा करू शकतेस. सो एक आपला जो त्या ग्रीफकडे सतत बघण्याचा आणि रडण्याचा दृष्टिकोन असतो तो
शिफ्ट करते मी, तो जो आहे तो बेसिकली. आणि हे कशात नव्हतं, जसं मी सुरुवातीलाच म्हटलं की इनर इमेज आणि आउटर इमेज. मग आउटर इमेज मध्ये बरेच आस्पेक्ट्स आहेत, जे तुम्ही काय ड्रेस घालता, तुमची शरीरयष्टी कशी आहे, तुमची केशरचना कशी आहे, इथपासून इनर मध्ये म्हणजे तुमचा फिटनेस, तुमचं मेंटल हेल्थ, या सगळ्या गोष्टी. सो त्याच्या पण वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत ज्या सायकोलॉजीशी रिलेटेड नाहीयेत बरं का. त्यामुळे परत हे हायलाइट करते की मी सायकोलॉजिस्ट नाहीये, करेक्ट, मी कन्सल्टंट आहे. ओके, सो ह्याच्यामध्ये सगळंच येतं. 360 जसं तू म्हणतो की काही ठराविक गोष्टी आहेत आउटर इमेज मध्ये, म्हणजे ड्रेसिंग सेन्स, तुझा चेहरा असा आहे तर तुला कुठच्या प्रकारची दाढी सूट करेल, की तुझं प्रेझेंटेशन तुझ्या करिअरला घेऊन कसं ठेवलं पाहिजे, स्वतःला कसं प्रेझेंट केलं पाहिजे, हे समजा आउटर इमेज मध्ये असेल, किंवा क्लॉथ क्लस्टरिंग असेल वगैरे, असे बरेच मुद्दे आहेत. आणि मेन इनर इमेज, ज्याच्यामध्ये सकारात्मक स्वयंप्रतिमा हा जो भाग येतो ना, की तुम्ही सकारात्मक स्वतःला कुठच्याही सिच्युएशन मध्ये, शक्य नाहीये ते, खरं तर शक्य नाहीये, पण तो एक भाग निघून गेला पाहिजे ना. म्हणजे आता नदी वाहतीये, त्याच्यात एक समजा कोणीतरी ढेकूळ टाकलं तर तो पर्टिक्युलर पॅच गढूळ होतो की नाही, पण ते पाणी काय तिथेच साचतं का? जर ते पाणी वाहतं राहिलं तर ते पाणी निघून जातं पुढे आणि नवीन पाणी जागा घेतं त्याची. तेच करते, बाकी काही नाही. कारण डबकं जिथे असतं ना, त्याच्यात ढेकूळ टाकलंस मग ते गढूळच होत राहणार. सो तुम्हाला डबक्यासारखं राहायचंय का तुम्हाला वाहत्या पाण्यासारखं राहायचंय? नवीन येणाऱ्या गोष्टी तुम्ही तुमच्या शोधायच्या आहेत आणि ते घेऊन पुढे जायचंय आणि लोकांचं पण कल्याण करायचंय, मदत करायची, किंवा ते नाही केलं तरी तुम्ही स्वतः जर इम्प्रूव्ह करत असाल, या गोष्टीतून बाहेर येत असाल, तर काय वाईट आहे. यासाठी जी टेक्निक्स लागतात किंवा जे कन्सल्टेशन लागतं, ज्या ज्या मुद्द्यांवर, अर्थात व्यक्तिसापेक्ष असतं ते, प्रत्येकाची हिस्ट्री वेगळी असते, प्रत्येकाचा ट्रॉमा वेगळा असतो, प्रत्येकाचं ग्रीफ वेगळं असतं. सो ते सगळं कोणीतरी ऐकून घेणं, त्याला सोल्युशन देणं. आणि हे सोल्युशन म्हणजे मी हे सांगणं की हा तू ना सायकोलॉजिस्टकडे जा, मग हे तर मला पण माहितीये म्हणेल, करेक्ट, कोणालाही माहितीये, तसं नाही. तू तुझ्यातलं आतलं काय ते शोध. जे आपल्याकडे आध्यात्मिक लेवलला पण हेच सांगितलं जातं नाही का, बऱ्याच गोष्टी होत, पण ते प्रॅक्टिकली करणं सगळ्यांना पॉसिबल नसतं रे. सो अशा काही टेक्निक्स ज्या प्रॅक्टिकली तुम्ही करू शकता, तुम्ही त्या माइंडसेट तुमचा शिफ्ट करू शकता. राईट. तू उल्लेख केला होता की तू एका पर्टिक्युलर लोकेशन मध्ये ही बॅच कंडक्ट करते, आणि त्याच्याबद्दल थोडंसं विस्तार, किती ड्युरेशन असतं, काय त्याची फीज असते नसते, तर याच्यामध्ये किती टाइम त्यांना स्पेंड करायचा आहे तुझ्यासोबत? हो, माझं स्वतःचं एक घर बांधलंय आम्ही, जे विश्वासचं ड्रीम होतं, आणि व्हेन ही पास्ड अवे इट वॉज इन अ व्हेरी रॉ कंडिशन. पण मग मी ते कम्प्लीट केलं. माझ्या नातेवाईकांनी किंवा माझ्या काही फ्रेंड्सनी पण मला मदत केली ते करायला, नो डाऊट अबाउट इट. पण ते आज पूर्ण झालंय, विच इज लोकेटेड ॲट संगमेश्वर. तिथे राजवाडी नावाचं छोटंसं गाव आहे, आणि तिथे सुकून नावाचा माझा फार्म हाऊस आहे. तर मी कम्प्लिटली सिटी किऑस पासून लांब घेऊन जाते लोकांना, आणि मी तिथे त्यांना हे वर्कशॉप देते. हे 2च दिवसाचं असतं, आणि त्याच्यामध्ये हे सगळे जे आस्पेक्ट्स आहेत, इनर इमेज आणि आउटर इमेज, हे कव्हर करते मी. इट इज अ पेड कन्सल्टेशन ऑफकोर्स, कारण सोशल सर्व्हिस जेव्हा तुम्ही म्हणता की जेव्हा हे फ्री होतं, पण त्याच्यासाठी समोरच्याची आणि माझी एनर्जी आणि टाइम हे परत कधीही न येणाऱ्या गोष्टी वापरल्या जातात. त्यामुळे त्याचा रिस्पेक्ट म्हणून मी खूप असं काही मॅसिव्ह चार्ज नाही, पण जे त्या एफर्ट्सचं जे काही मूल्य आहे तेवढं मी चार्ज करते, कारण हे मेंटेन करणं म्हणजे इट्स नॉट. अँड वेन यू पे समथिंग ना एखाद्या गोष्टीसाठी, यू आर व्हेरी सिरियस अबाउट इट. एक्झॅक्टली. शेवटी फ्री मध्ये मिळालेली गोष्ट आणि पैसे देऊन घेतलेली गोष्ट मध्ये खूप ऍब्सोल्युटली. आणि तुझा हक्क येतो की तू ह्या व्यतिरिक्त बऱ्याच दुसऱ्या गोष्टी करू शकली असतेस, पण ही गोष्ट निवडण्यामागे तुझा हेतू खूप चांगला आहे. आणि जर तुझ्यामुळे 4 लोकांचं आयुष्य बदलत असेल, ती पॉझिटिव्हिटी त्यांच्यात येत असेल, आणि नवीन उमेदीने जर का ते आयुष्य जगायला सुरुवात करत असतील, तर यापेक्षा मोठी गोष्ट कुठलीच नाही. व्हेरी नाईस मेघा, खूप खूप चांगलं काम करते. आणि आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये बट ऑब्वियस मेघाच्या जे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स किंवा तुम्ही कसं रीच आउट करू शकतात हे देणारच आहोत, किंवा तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा आता दिसत असेल की
तुम्हाला जर का इमेज कन्सल्टिंग करून घ्यायचं असेल मेघा विश्वासकडनं तर ती कशा पद्धतीने करू शकतात. सो आपण पुढच्या प्रश्नाकडे येऊयात. मला एक प्रश्न विचारायचा आहे की या सगळ्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या पर्टिक्युलर एका व्हेंचरच्या अंडर होत आहेत, एका संस्थेच्या अंडर होत आहेत की तो इंडिव्हिज्युअल ह्या सगळ्या गोष्टी करतात, काय याबद्दल सविस्तर आहे. माझा व्हेंचर, त्याचं नाव आहे स्वयं एक्सप्लोअर सेल्फ. नाव पण असंच आहे की तुम्ही स्वतःला एक्सप्लोअर करा. स्वयं एक्सप्लोअर सेल्फ. स्वयं म्हणजे स्वतः, आपण स्वतः. एक्सप्लोअर सेल्फ म्हणजे तुम्ही तुम्हाला शोधा. आणि स्वयं एक्सप्लोअर सेल्फच्या अंडरच माझ्या सगळ्याच ऍक्टिव्हिटी चालतात. कन्सल्टेशनही चालतं, कॉर्पोरेट ट्रेनिंगही चालतात, वर्कशॉप्सही चालतात, वन ऑन वन कन्सल्टेशन चालतात. याच्या व्यतिरिक्त कल्चरल इव्हेंट्स ज्याच्याबद्दल आपण बोलूच नंतर, त्याही चालतात. आणि अजून एक ब्रँड आहे माझा आर्ट्स गुलमोहर नावाचा, तो दॅट इज ऑल्सो रजिस्टर्ड अंडर स्वयं एक्सप्लोअर सेल्फ, ऑल्दो इट हॅज अ डिफरंट नेम, पण तो पण त्याच्याच अंडर. आर्ट्स गुलमोहर नेमकं काय की ऍक्टिव्हिटीज या सेम आहे त्याच्याबद्दल आर्ट्स गुलमोहर म्हणजे मी स्वतः एक आर्टिस्ट आहे आणि मला प्रत्येक गोष्टीत आर्ट शोधायला खूप आवडतं. सो टेक्स्टाईल किंवा आपण जे वस्त्र परिधान करतो त्याबद्दल पण मला खूप इंटरेस्ट होता. सो 10 वर्षांपूर्वी रॅन्डमली माझ्या हातात एक पुस्तक किंवा लेख पडला होता जो इट वॉज अबाउट इंडियन टेक्स्टाईल्स. आणि ते वाचता वाचता मला असं रिअलाइज झालं की अरे आपल्याकडे केवढं आहे आणि आपल्याला काहीच माहिती नसतं. आणि जर हे आपणच ट्रेजर केलं नाही तर पुढच्या पिढीपर्यंत काय जाणार आहे. आणि बरेच लोक यावर काम करतात बरं का, असं नाही की मी एकटीच काहीतरी वेगळं करते, खूप लोक करतात. सो इंडियन एथनिक वेअर, त्याच्या मागे असलेली मेहनत. सो बेसिकली इंडियन हँडलूम टेक्स्टाईल जे सगळं हाताने बनलं जातं, तर ते आपण सेल करावं का किंवा त्याची माहिती घ्यावी का, असा माझ्या डोक्यात एक थॉट आला. सो 2015ला मी आर्ट्स गुलमोहर स्प्रेडिंग एथनिक मॅजिक नावाचं एक लेबल सुरू केलं. सो इट वॉज व्हेरी रॉ इनिशियली. व्हॉट्सअप ग्रुप होता, तो अजूनही आहे. तर तिथे मी अशा गोष्टींचा शोध घ्यायला सुरुवात केली की स्टेट लेवलला आपल्या इथे काय बनतं. म्हणजे प्रत्येक, जसं महाराष्ट्राची पैठणी किंवा तू थोडंसं मँगलोर साईडला, बेळगाव साईडला जर गेलास, कर्नाटक महाराष्ट्र बॉर्डर, तर इरकल किंवा ओडिसा साईडला गेलास तर त्यांची एक वेगळी स्पेशालिटी आहे. लखनवी, काश्मीरी, प्रत्येकाची, पंजाबी, फुलकारी. तर प्रत्येक स्टेटला आपल्याकडे प्रत्येक राज्याची एक ओळख आहे. जशी खाद्य संस्कृती आहे तशी वस्त्र संस्कृती सुद्धा आहे. आणि इमेज कन्सल्टिंग अगेन मी म्हणेन की त्याच्यामध्ये वस्त्र प्रावरण म्हणजे तुमची आउटर इमेज, तुम्ही स्वतःला कसे प्रेझेंट करता, हा एक भाग आहेच ना. त्यामुळे त्याचा अभ्यास त्याच्यात पण केला गेला. बट वेअरएज आय वॉज मोर इंटरेस्टेड की आपलंच आपण सोडून काय दुसरीकडे जातोय, म्हणजे ह्याची माहिती असली पाहिजे आणि ते जास्तीत जास्त लोकांना अत्यंत किफायतशीर दरामध्ये जिथे ते बनतं मॅन्युफॅक्चरिंग युनिट, त्या ठिकाणच्या वेंडर्सशी माझे कनेक्ट आहेत. ते मी शोधलं. विमेन्स एथनिक वेअर और सगळेच, मेल फिमेल, स्टार्ट्स फ्रॉम किड्स टू सीनियर सिटीजन्स. मेल, फिमेल, किड्स, सिनियर सिटीजन सगळे येतात त्याच्यामध्ये. ऍक्सेसरीज पण येतात, फक्त अपॅरल्स नाही येत. ऍक्सेसरीज पण येतात ना, कारण त्याला पण एक स्वतःची एक आहे स्वतःची ओळख. आणि आर्ट्स गुलमोहरच्या माध्यमातून बिईंग अन आर्टिस्ट मी असे दिवस जे जास्ती लोकांना माहिती नसतं, म्हणजे वुमेन्स डे म्हण हे माहिती आहे पण सॉइल डे नाही माहिती. सो फॉर एक्झाम्पल आपल्याला व्हॅलेंटाईन्स डे माहिती आहे पण आपल्याला वर्ल्ड ट्रान्सपोर्ट डे नाही माहिती. सो असे डेज घेते आणि त्याची ओळख मी आर्ट्स गुलमोहरच्या माध्यमातून करून देते, अशा रील ऍड्स मधून. सो बेसिकली माझा इंटेंट हा होता की आपलं स्वदेशी हाताने बनलं जाणारं जी त्या राज्याची ओळख आहे ते त्या मॅन्युफॅक्चरिंग युनिट कडनं त्याच्या माहिती सकट लोकांपर्यंत पोहोचवायचं. आता हे बरेच लोक करतात इन्स्टा आल्यापासून, बट वेन आय स्टार्टेड 2015 तेव्हा हे नवीन होतं ऍक्च्युअली. आणि खूप आधीपासून, म्हणजे 2015 10 वर्ष आता झाली. सो आणि लकीली तेव्हा आपला हँडलूम डे पण इंट्रोड्यूस झाला होता. सो मला इव्हन सेंट्रल गव्हर्नमेंट पण एथनिक आणि या सगळ्या गोष्टींना घेऊन खूप सिरियस काम करतं, कारण ह्याच्या मागे खूप लोकांची मेहनत असते. ते जीवतोड मेहनत करून ती परंपरा आणि त्या पद्धती पुढे घेऊन जायचा प्रयत्न करत असतात. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट विकत घेता त्यांच्याकडून, त्याच्यावर त्यांचं घर चालत असतं. सो तिथे पण एक सोशल कॉज ठेवलेलाच आहे. माझ्या इथे तुला काहीही वेस्टर्न मिळणार नाही आर्ट्स गुलमोहरवर. तुला सगळं एथनिकच मिळेल, जे हाताने बनवलेलं असेल
फॉर एक्झाम्पल खादी आहे, हँड वोवन साड्या आहेत, कुर्ते आहेत, खूप म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यात. पण ते कसं बनतं हेही मी माझ्या कस्टमर्स बरोबर शेअर करते. आणि कस्टमर बेस माझा भारतात आहेच, लोक आहेत बरीच, आणि बाहेरून घेणारी पण आहेत जे इंडियनच आहेत. सो तिथपर्यंत पोहोचलेलं आहे. पण जे ऑथेंटिक, आणि मी त्याची खूप जाहिरात वगैरे करत नाही, ज्यांना ऑथेंटिसिटी त्याची कळतीये, जे मला काही द्यायचंय ते कळतंय, ते येतात. सो मेघा, मला ही तू विमेन ऑन्ट्रप्रिनर आहेस हे मला खरं तर आज कळलं. मी मेघा सोबत याआधी आम्ही एक फीचर फिल्म केली होती. सो ॲज अ डिरेक्टर मी इंट्रोड्यूस झालो होतो मेघाला, आणि ती माझी लीड कास्ट होती. सो मला याच्या आधी माहीत नव्हतं हे खरंच, पण व्हेरी नाईस. आणि आवडेल हे आम्हालाही एक्सप्लोर करायला आवडेल, किंवा आम्ही सुद्धा ते ट्राय करूया. आपण लिंक देऊया त्याची. येस, याची सुद्धा आर्ट्स गुलमोहरची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल. सो तुम्ही रीच आउट करा, बघा. इन्स्टा किंवा त्यांचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर तुम्हाला बऱ्याच गोष्टी तिथं मिळतील. सो खूप वेगवेगळ्या गोष्टी तू करते. मी म्हणेन की सुपर वुमन आपण जिला म्हणतो, आणि आजकाल फक्त ज्यांनी काम केलंय किंवा ज्यांचं नाव झालंय त्यांनाच आपण सुपर वुमन म्हणतोय. पण माझा खरोखर स्त्रियांविषयी रिस्पेक्ट आहेच. मी आईचा असेल, बहिणीचा असेल किंवा बायकोचा असेल, तो करतोच. पण या व्यतिरिक्त आपण जेव्हा तुमच्यासारखे होतकरू कलाकार, होतकरू ऑन्ट्रप्रिनर, होतकरू गृहिणी जेव्हा येतात आणि त्यांच्या स्वतःच्या ज्या घटना आहेत, व्यथा आहेत, सक्सेस स्टोरी जेव्हा मांडतात, तेव्हा खरंच वाटतं की यार, महिला खरंच कुठे कमी नाही आहेत. आणि हॅट्स ऑफ. थँक्यू. मेघा, स्वयं एक्सप्लोर सेल्फ ही जी काही संस्था म्हणण्यापेक्षा एक व्हेंचर आहे, आणि या व्हेंचरच्या अंडरमध्ये बऱ्याच ऍक्टिव्हिटीज होतात. सो याच्यात तू बोलता बोलली की कल्चरल ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या सुद्धा तू करत असतेस. खरं तर तुला कसा वेळ मिळतोय हे शॉकिंग आहे. आणि मी तुझी याच्या आधी बरेच प्रयोग मी अटेंड केलेत. माय बोली, साजरे, तर ह्याविषयी थोडंसं प्रेक्षकांना सांग. ओके. आता याला पण एक सोशल आस्पेक्ट आहे. प्रत्येकच मी जे आता काय करतेय ना सध्या माझ्या आयुष्यात, त्या प्रत्येकाला एक सोशल आस्पेक्ट आहे, आणि तो मुद्दाम ठेवलाय, मग अशी म्हटलं तसं. तर कलाकार म्हणून जसं तू फिल्म बद्दल उल्लेख केलास, तर मला आता फिल्मच्या शूटसाठी किंवा डेली सोपसाठी मला वेळ नाही देता येते, कारण माझ्या प्रायोरिटीज आता बदलल्या आहेत. पण एक कलाकार म्हणून तुम्ही नाही स्वस्थ बसू शकत. सो अभिवाचक आहे मी व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आहे. तर मी कोविडच्या दरम्यान, म्हणजे ऍक्च्युली हे सगळं होण्याच्या आधीच, एक स्क्रिप्ट लिहायला घेतली होती, जी मराठी भाषा आणि संस्कृतीचे विविध पैलू यावर भाष्य करते. तर आता इट इज नॉट लाईक मराठी बाणा. मराठी बाणा आणि या कार्यक्रमाचा काहीच रिलेव्हन्स नाहीये. अनेक वेगवेगळे मराठी भाषा आणि संस्कृतीवरचे कार्यक्रम येतात, पण हा वेगळा आहे अशासाठी म्हणेन की नवीन पिढीला ना आजकालच्या, अनफॉर्च्युनेटली, जे काही रिझन असेल, मला त्याच्यात पडायचं नाही, पण एक्सपोजरच नाहीये. मराठी बद्दल आत्मीयता नाहीये. आपण इंग्रजी शाळेमध्ये त्यांना टाकतो, पण पालकांकडूनच कदाचित जात नाही. जे आपण ज्या परंपरा बघत आलोय लहानपणापासून किंवा शिकत आलोय, ते कुठेतरी ना पोहोचवायला आपण कमी पडतोय. आणि इंटरेस्ट, आता रीलचा जमाना आल्यामुळे त्यांचा अटेन्शन स्पॅन पण खूप कमी झालेला आहे. परत ते फार क्लिष्ट पण त्यांना कोणाला आवडेल ना, ऑब्व्हियसली. सोपं असेल तेच आवडतं बघायला. तर माझ्या डोक्यात हा थॉट होता तेव्हा की या सगळ्या इतक्या सुंदर सुंदर गोष्टी आहेत मराठी भाषा आणि संस्कृतीला घेऊन, त्या पुढच्या पिढीला कोण देणार? तर आपल्यासारखे पालकच, आपल्या पालकांकडून आपल्यापर्यंत आलं, पण आपणच नाही केलं तर मग पुढे भयंकर आहे भविष्य काळ, खरंच भयंकर आहे. आणि ही वस्तुस्थिती आहे ना. आता जरी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला असला तरी प्रत्येकाच्या घरात रूट लेवलला, पर्सनल लेवलला आपण किती एफर्ट्स घेतो. आता सुद्धा बघ, मी कितीतरी इंग्लिश वाक्य बोलतेय मध्ये. सो मला कुठच्याच भाषा आणि संस्कृतीचा अपमान नाही करायचा आहे, कारण आपण ग्लोबलाइज झालोय, तर हे होणं अगदी स्वाभाविक आहे. पण तरीही ह्या ज्या संस्कृती आणि परंपरा आहेत किंवा मराठी भाषेतल्या गमती जमती आहेत, बऱ्याच माहिती नसलेल्या गोष्टी आहेत, त्या आम्ही सांगीतिक अभिवाचनात्मक
पद्धतीने, म्हणजे अभिवाचन म्हणजे कंटेंट जे आम्ही पोहोचवतो आणि त्याला फ्लो देणारी काही गाणी जी कधीच ऐकली गेली नाहीत आणि ती त्या परंपरांना आणि संस्कृतीला धरून आहेत अशी गाणी, असं करून ते 2 तासात बसवलेलं स्क्रिप्ट आहे. हे मी कोविडमध्ये लिहायला घेतलं होतं या विचाराने की मीच नाही फॉलो केलं तर माझ्या मुलाला तरी कसं कळणार, आणि या मुलांना डोळ्यासमोर ठेवून काहीतरी करायला पाहिजे जेणेकरून 2 तासात त्याला भाषा, संगीत, वाद्य, खाद्य, पेहराव, हा तर माझा आवडीचाच विषय, पेहराव, संस्कृती, शस्त्र, अस्त्र, ह्या सगळ्यांची तोंड ओळख तरी निदान त्या 2 तासाच्या कार्यक्रमातून व्हावी. आणि म्हणून त्याचं नाव पण बघ तू, इट इज अ फ्युजनेटिक नेम. माय हा इंग्लिश आहे, बोली साजिरी मराठीत आहे, मराठी मनाचा परत मराठीत आहे, कॅनव्हास हे इंग्लिश आहे. सो आजकाल असा ट्रेंड आहे की आता जसं दाग द फायर नाही, पण नावाप्रमाणे फुल ऑन एंटरटेनमेंट आहे. म्हणजे 2 तासात तुम्हाला पूर्ण भ्रमंती होते असं मी म्हणू इच्छितो. तर त्याच्या मागे सोशल थॉट हाच होता की मराठी भाषा आणि संस्कृतीसाठी खूप प्रयत्न चालू आहेत, गव्हर्नमेंट पण करतंय, मराठी भाषा विभाग आहे, सांस्कृतिक संचालनालयातर्फे नवीन नवीन कार्यक्रम होत असतात, पण तरीही कुठेतरी एक गॅप आहे. सो मग माझ्याकडनं मला काय करता येईल? मग माझा ना प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन हाच आहे की कोणी येऊन तुम्हाला काही देत नसतं, तुम्हाला स्वतःलाच काहीतरी त्यावर ऍक्शन घेणं गरजेचं असतं. आणि मग ज्या गोष्टी आपण फेस करतो त्याच्यातनं तुम्हाला चांगलं काय ऍट युअर लेवल करता येईल, हाच माझा दृष्टिकोन कायम राहिलेला आहे. सो मला आवड आहे ना, मग मी ह्या पेहराव किंवा ह्याच्याशी संबंधित काय करू शकते, तर मी हे करू शकते ज्याच्यात सोशल कॉज पण आहे. आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो ना, हे याचा सिरियसली कोणी विचार करत नाही आणि जो करणं गरजेचं आहे. कारण थँकफुली आपण खूप चांगल्या वातावरणात सध्या राहतोय आणि तसंच राहावं आणि तसं जर व्हायला हवं असेल तर आपणच इनिशिएटिव्ह घेणं गरजेचं आहे. सो माझ्या स्कोपमध्ये, माझ्या इंटरेस्टमध्ये, माझ्या पॅशनमध्ये जे काही आहे ते मी करतेय. सो माय बोली साजिरी हा त्याचा एक भाग आहे आणि त्याचे आता 50 प्रयोग झालेत मला सांगायला आवडेल, आणि 51 प्रयोग आता आहे पुढच्याच महिन्यात आहे. मलाही सांगायला आवडेल की मेघाचा मायबोली साजरीचे जे प्रयोग आहेत ते पुणे, मुंबई, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा जाऊन ते करतायत. खूप अप्रतिम आहे. आणि याच्या सुद्धा तुम्ही जर का मेघा विश्वासला इंस्टाग्रामवर फॉलो केलं और एल्स तिच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जर फॉलो केलं तर वेळोवेळी तिच्याकडनं हे नोटिफिकेशन्स येत असतात. आणि मी तर मराठी प्रेक्षकांना तर जरूर विनंती करेल की तुम्ही एकदा का होईना पण तो चान्स घ्या, बघा आणि तो स्प्रेड करा. आणि आजकाल बरेच मराठी प्रोग्राम्स संस्कृतीसाठी, आपल्या भाषेसाठी वेगवेगळ्या ठिकाणी करतात. पण मी तुझ्या शो मधनं ज्या काही गोष्टी बघितल्यात, शिकल्यात, त्या एकच आहेत की तू ज्या पद्धतीने स्वतःला एंगेज करते किंवा मला काय करता येईल किंवा तुझा एक उत्तम जो दृष्टिकोन आहे समाजाविषयी, तर तो एक आपलंही काहीतरी देणं आहे. आणि तू एक स्वतः कोविड व्हिडिओ असून लोक मूव्ह ऑन वेगळ्या पद्धतीने करतात किंवा मग निगेटिव्हली खूप जास्त डिप्रेस होतात, पण तू स्वतःला ज्या पद्धतीने एंगेज करून ठेवलंय मेघा, तर त्याला खरोखर म्हणजे सलाम आहे. कारण तुझ्याकडे वेळ नाहीये फालतू कामांसाठी. तू क्रिएटिव्ह पर्सन आहे, त्याच्यामुळे तू एंटरप्रिनरशिप मधून ज्या काही गोष्टी करते तिथेही तुझा सोशल दृष्टिकोन आहे. तू जे थिएटर करते तिथूनही तुझा सोशल तो कॉज आहे. इवन तू जे काही इमेज कन्सल्टिंग करते त्याच्यामध्ये एक सोशल कॉज आहे. सो मला असं वाटतंय की कम्प्लीट एंगेजमेंट तू स्वतःसाठी ठेवलेली आहे आणि तू स्वतः एवढी पॉझिटिव्ह आहे. सो व्हाय नॉट की तू ज्या लोकांसोबत जुळतंय किंवा ज्या लोकांना कन्सल्ट करते ते पॉझिटिव्ह का नाही होणार. डेफिनेटली तोच एक दृष्टिकोन आहे. आणि मगाशी मी उल्लेख केला, तू जेव्हा बोलत होतास की मुलगा पण आहे, तो माझ्याकडनं काय शिकणार आहे, काय व्हॅल्यूज तो माझ्याकडून घेणार आहे. एक याच्यावर मला सांगायला, मी मोटिवेशनल थॉट रील शूट करतो आणि अपलोड करतोय. फार व्ह्यू नेज मी ह्या माध्यमातून सांगेन की जर ते तुम्हाला बघायचं असेल तर डायनामिक डीपी या इंस्टाग्रामवर जाऊन तुम्ही ते बघू शकता. पण मला बऱ्याच लोकांनी हा प्रश्न विचारला की तू खूप चांगले थॉट आहेत, आम्हाला आवडत आहेत, त्याला व्ह्यूज का नाहीत वगैरे. से आजकाल काय झालंय की लोकांना थोडं धांगडधिंगा आणि एंटरटेनमेंट, थोडस काय म्हणू, प्रत्येकाचा दृष्टिकोन येतो. आता तो कल जास्त आहे, त्यांना ते आवडतं. मी एवढंच म्हणतो त्या लोकांना की बघा, शेवटी
ह्या ऑनलाईन किंवा डिजिटलच्या प्लॅटफॉर्मवर आपण ज्याही गोष्टी अपलोड करतो, मग ते इन्स्टा, युट्यूब किंवा फेसबुकवर असेल, तर आज माझी मुलगी किंवा माझा मुलगा जेव्हा ते भविष्यात बघतील तर त्यांना फार काही नाही, तर आपण जवळच्या लोकांना तरी सांगू शकतो की माझी विचारसरणी काय आहे, किंवा माझ्या मुलांना तरी कळेल की अरे आमचे फादर, आमचे वडील या लोकांनी काय करून ठेवलं किंवा कसं त्यांची विचारसरणी होती, काय प्रोसेस होती त्यांची. सो मला वाटतं की हे मोठं गिफ्ट असणार. आणि चांगल्या गोष्टी पोचायला वेळ लागतो. वाईट गोष्टी पटकन पसरतात आगीसारख्या. खोटं कसं पसरतं, तसं खऱ्या गोष्टी पोचायला वेळ लागतो ना. तर तुम्ही तुमचे जेन्युइन एफर्ट्स टाकत राहावेत असं आहे, म्हणजे माझा तरी थॉट तसाच आहे. त्यामुळे कोणी जर ह्याला, मी म्हटलं ना सुरुवातीला की तू काय त्याचा बाजार मांडतेस तुझ्या ग्रीफचा, किंवा हे सगळं करायची काय गरज आहे. कारण मी विश्वास गेल्यानंतर त्याला जेव्हा 1 वर्ष आलं तेव्हा मी एक ऑबिच्युरी पण केली होती त्याच्यावर. सो ती माझी पद्धत आहे त्याच्या मेमरीज जिवंत ठेवण्याची. सो त्याच्यामध्ये त्याचा बाजार मांडणं किंवा लोकांची सिंपथी गेन करणं असं कुठेच काही नाही. प्रत्येकाची व्यक्त व्हायची किंवा त्यातून तू जसं म्हणलास की काय घेऊन पुढे जायचं हे ठरवण्याची वेगवेगळी पद्धत असते. सो यालाही तू काय, हे बघ, तू चांगलं कर, तू वाईट कर, तुला वावा करणारे लोक पण असतात आणि ट्रोल करणारेही असतात. सो ठीक आहे, म्हणजे ती वस्तुस्थिती आहे. सो प्रत्येकाने काय दृष्टिकोन घेऊन त्याच्याकडे बघावं. आणि या माध्यमातून आजचा हा पॉडकास्ट आपण शूट करतोय, त्याच्यानंतर जर ह्याच्याबद्दल अवेअरनेस आला आणि त्यावर अजून काही पॉडकास्ट आले तर मी तर म्हणेन हे तर सगळ्यात जास्ती चांगलं यश आहे या पॉडकास्टचं. कारण कोविड विडोला हा एक निमित्त झालं अर्थात, कोविड विडो होण्याला, आणि त्यातून जी प्रोसेस पुढे घडली. पण विडो किंवा विडोअर्स जे एका प्राईम एज मध्ये आहेत, ज्यांना बोलायला कोणी नाही, ज्यांच्या भावना व्यक्त करायला कोणी नाही, देर इज नो क्लोजर, आणि प्रत्येक जण सायकोलॉजिस्ट कडे जाऊन अफोर्ड करू शकतील असं नाहीये. सो त्यांना बोलायला कोणी नाहीये, आधार द्यायला कोणी नाहीये, असे जे लोक आहेत ज्यांना क्लोजरच मिळत नाही. मी परत परत म्हणते, कारण मला स्वतःला अजून नाही मिळालंय ते क्लोजर. मग तशा गोष्टींना तुम्ही सपोर्ट करा, किंवा इतर काही ह्या ज्या गोष्टी आहेत. आणि समाज परिवर्तन आपण ज्या पद्धतीने म्हणतो, की समाज प्रबोधन आपण ज्या पद्धतीने म्हणतो, की बरेच आपले महापुरुष सांगून गेलेत की तुम्ही कमवल्यातलं थोडा रुपया जरी तुम्ही दुसऱ्याला शेअर करू शकलात, तुम्हाला मिळालेल्या ज्ञानामधून तुम्ही थोडंसं ज्ञान दुसऱ्याला शेअर करू शकलात, तर हे सोशल माध्यम आहे. असं नाही की प्रत्यक्ष जाऊन आपण भिकाऱ्याला काहीतरी खाऊ घातलं किंवा पैसे दिले हेच फक्त समाज कल्याण आहे किंवा सोशल वर्क आहे. सो या माध्यमातून पण करू शकतो. त्यामुळे मला ती इन्सिक्युरिटी कधीच नव्हती आणि नाहीये. इनफॅक्ट जर अजून 4 लोक आली आणि त्यांनी असं जर काही करायला घेतलं तर व्हेरी गुड. म्हणजे मी तर म्हणेन असे आणखीन तयार व्हावेत लोक. लोकांना ना जास्ती झाले की लोक, तेव्हा जगातल्या लोकांना आज मोठ्या पदावर तुम्ही काय एंटरप्रेन्युअर आहात, तुम्ही मोठे इंडस्ट्रियलिस्ट आहात, तुम्ही किती यशस्वी आहात, तुम्ही कलाकार आहात, तुम्ही मोठे हिरो हिरोईन्स आहात, ह्याच्यापेक्षा ना जास्ती हिलर्सची गरज आहे. आज आपण AI पर्यंत येऊन पोहोचलोय. टेक्नॉलॉजिकली आपण खूप साऊंड आहोत, सगळं आहे आपल्याकडे, मोबाईल्स आहेत, पण मेनच जिथे ऍड्रेस जे प्रॉब्लेम, म्हणून ना मग एवढ्या सगळ्या गोष्टी असून सुद्धा का एवढे इश्यूज येत आहेत, तू विचार कर ना. माझ्या स्कोपमध्ये माझ्या शक्यतेत जेवढं मी पॉसिबली करू शकते तेवढं मी करते. आणि मी पुन्हा पुन्हा तेच सांगेन की आय एम नॉट अ सायकोलॉजिस्ट. माझी डॉक्टरेट आहे पण आय एम नॉट अ सायकोलॉजिस्ट. मी कन्सल्टिंगच्या माध्यमातून करते, मराठी भाषेसाठी करते, आर्ट्स गुलमोहरच्या माध्यमातून इंडियन टेक्सटाईलसाठी करते. सो प्रत्येकाला एक वेगळा सोशल अँगल आहे आणि मला जेवढं शक्य तेवढं मी करत असते. थँक्यू सो मच मेघा. तू मेरा भारत शोच्या या पॉडकास्टसाठी तू वेळ काढला. तू स्वतःला जशी एक्सप्लोर करत चालली आहे तसं तू दुसऱ्यांना पण कशा पद्धतीने ते एक्सप्लोर देऊ शकते, तो एक चांगला हेतू तू ठेवलाय. जिथं तू मराठी भाषेचा तू मान सन्मान करत तू थिएटर काही करते. आणि मेनली सोशल वर्क साठीची व्याख्या बऱ्याच लोकांना असं की दान धर्म करून आपण जे करतोय ते म्हणजे सोशल वर्क. तर तुझा दृष्टिकोन खूप वेगळा आहे आणि हॅट्स ऑफ त्याला. इंडिपेंडंट वुमन, माझ्या पॉडकास्टच्या सुरुवातीला मी तुला प्रश्न विचारला की मेघा विश्वास याची व्याख्या काय, तर मला एंडला त्याचं उत्तर मिळालंय की मेघा विश्वास इज इक्वल टू इंडिपेंडंट वुमन. सलाम आहे तुझ्या या सगळ्या कर्तृत्वाला. आणि तू अशीच
तुझ्या या सगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून असेल किंवा कन्सल्टिंगच्या माध्यमातून असेल की तू समाजाला मदत करत राहा. आणि मे बी तुला जसं तू दृष्टिकोन ठेवते की माझ्यासोबत जर का अजून 10 लोक जर जोडली तर ते काम करायला अजून मजा येईल. सो डेफिनेटली जे लोक इंटरेस्टेड असतील, ज्यांच्या डोक्यात वेगळ्या संकल्पना असतील, असे लोक तुझ्यापर्यंत जोडले. म्हणजे मी इथे क्लिअर करीन की नॉट ऍज अ व्हॉलेंटियर बट ऍज अ म्हणजे ज्यांनी स्वतः हिलिंग घेऊन ते पुन्हा पुढे जाऊन हील करतात. येस येस, जी चैन आहे की तू ज्या पद्धतीने करते, तू त्यांना जर खरंच करायची इच्छा असेल तर तू गाईड करू शकता की तुम्ही तुमच्या लेवलला, तुमच्या एरियात, तुमच्या विभागात तुम्ही करू शकता. व्हेरी नाईस. जाता जाता एक पॉझिटिव्ह अशी गोष्ट की जी तुला असं वाटते की काय करायला पाहिजे, खूप लोकांना माहिती काय करायला पाहिजे किंवा खूप ती बकेट लिस्ट पण असेल, काय करायला नको, या प्रश्नाचं जर का एका वाक्यात उत्तर जर दिलं आणि हे इन जनरल की तुझ्याकडनं जर एक सल्ला द्यायचा म्हटलं की या गोष्टी कधी करायला नाही पाहिजे, त्याच्यातली एक गोष्ट कुठली असेल? एक तर खूप प्युअर इंटेन्शननी करा. त्यातनं तुम्हाला काय मॉनिटरी बेनिफिट, तुम्हाला त्यातनं काही नेम फेम मिळतंय वगैरे, हे सगळ्या दुय्यम गोष्टी असतात. सो खूप चांगल्या उद्देशाने करा जे काय करायचंय ते पोचतं. त्याच्यासाठी तुम्हाला काही फार वेगळे एफर्ट्स नाही घ्यायला लागत. तुम्ही मनापासून करत राहा. जसं मी मगाशी म्हटलं, खोटं पटकन पसरतं, खरं पसरायला वेळ लागतो, किंवा वाईट पटकन पसरतं, चांगलं पसरायला वेळ लागतो. सो कन्सिस्टंटली करत राहा. जेवढं शक्य आहे तेवढं करत राहा. शस्त्र टाकून देऊ नका मध्येच. कन्सिस्टन्सी हेच खूप लोकांनी सांगितलंय, तेच मी पण सांगेन. आणि जेव्हा तुम्हाला अशी कधी वेळ येते की आता अरे यार होतच नाही काही, असं होतं ना कधी, शेवटी माणूस आहे म्हटल्यावर, पण परत तुम्ही तुमच्याच प्रवासाकडे बघा की काय उद्देशाने तुम्ही सुरू केलेत. तो उद्देशच तुम्हाला परत पुढे जायला मदत करतो. आणि सगळं मी केलं असं कधीच म्हणू नका, कारण हे एका व्यक्तीने जरी सुरुवात केली ना तरी समोरून रिस्पॉन्स आला नाही तर काहीच होऊ शकत नाही. सो हे एकमेकांचा हात धरून, एकमेकांच्या मदतीने आपल्याला चांगलं काहीतरी करायचंय असा भरोसा ठेवा, मग तुम्हाला चांगलीच लोक भेटतील. जसं मी आज या पॉडकास्टवर आले, तुझ्या माध्यमातून मला लोकांपर्यंत पोहोचता येते. सो आपले उद्दिष्ट एकच आहे. तर तशी लोक तुम्हाला भेटत जातील, तसे रिसोर्सेस तुम्हाला मिळत जातील. यावर विश्वास ठेवा, पेशंटली करा. हेच एवढं सांगितलं. क्रेडिट नका घेऊ, ते त्याच्यासाठी आपण केलं तर मग काही होत नाही. जसं तू म्हणलास ना, चॅरिटी केली आणि नाव पुढे, मी ना एवढी चॅरिटी केली, तर त्या चॅरिटीला काही अर्थ नाही. असे खूप लोक करतायत, वेगवेगळ्या माध्यमातून करतायत. कोणी एन्व्हायरमेंटसाठी करताय, कोणी म्हाताऱ्या लोकांसाठी करताय. सो आपापल्या लेवलवर आपल्याला जे काही करता येईल ते करा आणि सुरुवात करा. फक्त मी करीन वगैरे असं नको, करा, सुरुवात करा. डायरेक्ट ऍक्शन स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स. करायला सुरुवात करा, काय पण लेवलला असेल, पण त्याला मूर्त स्वरूप द्या. वा, व्हेरी नाईस. खूप सुपर थॉट आहेत. एक्स्ट्रीमली डीप मध्ये जाऊन या सगळ्या गोष्टी तू प्रेक्षकांना सांगितल्यात. थँक्यू सो मच मेघा. खूप चांगली माहिती इन डिटेल सांगितलीत. मेरा भारत शोच्या संपूर्ण टीम कडनं तुला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आणि नावच छान आहे, मेरा भारत शो. म्हणजे मोठा कॅनव्हास ठेवलायस, मोठा अप्रोच ठेवलायस. सो वेगवेगळे विषय आणि वेगवेगळ्या व्यक्ती येऊ शकतात. आणि नक्कीच या पॉडकास्टच्या माध्यमातून बऱ्याच लोकांना बरंच काही कळेल. तर फॉलो करत राहा. याच्यावर अनेक लोक अशी येतील पुढे, पण आधी पण आलेली आहेत. त्यामुळे नवीन तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. तर नक्की फॉलो करत राहा. आणि तुला खूप खूप शुभेच्छा. मेरा भारत, मला मुळात नावच आवडलंय खूप. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. धन्यवाद.